नमस्कार मंडळी, आम्ही कोल्हापूर या यूट्यूब चॅनल आपला सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मंडळी कशा आहात तुम्ही? बरं आहेत ना? तर असायलाच पाहिजेत. तर कारण का आपल्या घरी आता बाप्पा आहेत. काही बाप्पांचं घरगुती बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे आणि काही बाप्पांचं अजून विसर्जन व्हायचं बाकी आहे. आमच्या सोसायटीच्या बाप्पाचं अजून विसर्जन झालं नाही आणि त्यामुळं आमच्या हस्ते आज बाप्पाची आरती आहे. त्यासाठी आम्ही आज नैवेद्य म्हणून उकडीचे मोदक बनवतो आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला उकडीच्या मोदकाची रेसिपी बघायला भेटेल आणि संध्याकाळी आमच्या हस्ते आरती होईल आणि आरती झाल्यानंतर मी इथंच भजनाला मला बोलवलं आहे. आमच्या इथे वारकरी संप्रदाय आहे, त्यांनी मला भजनाला बोलवलं आहे संध्याकाळी, तर मी भजनाला पण जाणार आहे. तर तुमचा जास्त वेळ घेत नाही. जर हा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथं खोबरं किसून घेतलेलं आहे. हे बघा, एवढं 2 वाटी खोबरं किसून घेऊन त्याच्यात गूळ घातला कापून अंदाजे आणि हे इथं सारण मिक्स केलं. पाणी ठेवलं आणि त्याच्यात 1 चमचाभर तूप टाकलं आहे आणि मीठ आणि हे इकडं हे ठेवले कढई आणि त्याच्यात 1 चमचा तूप टाकलं आहे. त्या तुपात आता हे किसलेलं सारण सारण म्हणजे गूळ आणि खोबरं मिक्स केलेलं ते ह्याच्यात भाजायचं. थोडासा ब्राऊन कलर येतो. गूळ पूर्ण मेल्ट झाला पाहिजे, चांगला मिक्स म्हणजे गूळ हा सगळा उतरला पाहिजे, खोबऱ्यात उतरला पाहिजे पूर्ण आणि ब्राऊन कलर आला पाहिजे. तोपर्यंत मी मिक्स करत राहायचं. उकड काढायला पाणी अंदाजे घ्यायचं. पीठ जेवढं घेता तुम्ही तेवढं त्याच्या अंदाजे घ्यायचं. गूळ मिक्स होत आला चांगला. पीठ घ्यायचं आहे मोदक करायला, ते चाळून घ्या. चाळून घेतलेलं बरं. पीठ अंदाजे 300 ग्रॅम घेतलं. 300 ग्रॅमच्या अंदाजे तुम्हाला पाणी ठेवायचं आहे. 2 वाट्या 1.5-2.5 वाटीपर्यंत पाणी घ्यायचं अंदाजे, पिठाचा अंदाजे. आता हे पीठ मिक्स करून पाण्यात टाकून द्यायचं, मिक्स करायचं म्हणजे उकड काढायची. पाणी टाकून असं हलवून घ्यायचं मिक्स करून. आणि मग 5 मिनटं झाकून ठेवायचं. उकड अशी पाण्यात घालून पीठ हलवून सगळं झाकून 5 मिनटं ठेवायचं. असं इकडे हे तयार झालं आहे सारण. आत्ता थोडं हाताला पाणी लावून थोडं करून हाताला पाणी लावून मळून घ्यायचं. असं पाणी टाकायचं, थोडं आणि मळून घ्यायचं. मोदक बनवून चालू आहे तिकडं. आज थोडं शॉर्टकट केलं कारण जास्त बनवायचं आहे. थोडं 20-25 बनवायचे आहेत मोदक आरतीला. माझं ह्याच्यावर पळपुटवरच घेतले, हातावर नाही बनवत पाहिजे.
पाकळ्या करून घ्यायच्या अशा. असं एकत्र करून घ्यायचं सगळं. खालची डिझाईन तशीच राहते. हे बघा मस्त डिझाईन आली, एक नंबर डिझाईन. एवढं झालं. अजून एक बघूया आपण. अंदाजे पीठ घ्या, तुम्हाला जेवढं मोठं छोटं किती करायचं ते. उकड आली की मोदकचे म्हणजे डिझाईन व्यवस्थित करता येते. पाकळ्या आणि त्याची ती डिझाईन चांगली येते. त्यामुळे उकड महत्त्वाची आहे. आणि सारांमध्ये मी नंतर थोडंसं काजू टाकले. तुम्ही अजून काजू, बदाम, किशमिश काही पण टाकू शकता स्टफिंगला. एक नंबर चक्कास पैकी हे आपले मोदक. जवळजवळ एक 20 मिनिटं ठेवायचं उकडत मोदक हे. याच्यावर टाकून
बाप्पा मोरया रे, मोरया रे 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 बाप्पा मोरया रे, मोरया मोरया चेहरा पूर्ण दिसत कटून नको देऊ पड बस